लक्षात. अहंकार गेला तर काय होते? उदाहरण सांगतो. ज्याचा अहंकार गेला मानवी अवतारातले आहेत, पण त्यांचा अहंकार गेला होता. काय झालं होतं? अहंकार गेला नतमस्तक झाले. आता देव झालं तर कोण झालं? झोले बाबा देव झाले. गोगरीला त्या माळावर राहत होते ते अवलिया बाबा. अहंकार गेला कोण झाले? नाथ नंगे स्वामी दयावर. अहंकार गेला कोण झालं? साधा गडबडे महाराज. कोणाला हात जोडत? अहंकार गेला. आणि अहंकार माणूस माणसाच्या पायावर मुडकं ठेवणार नाही तेथपर्यंत अहंकार जातच नाही. दुसरा मुद्दा सांगतो. रविशंकर महाराज बेंगलोरचे, मोदी गुजरातचे, आता दिल्लीचे म्हणा. जर मोदी त्या रविशंकर महाराजाच्या पायावर जर मुंडी ठेवली तर मी एवढा कोण आहे पंतप्रधान पद राहिलं का त्याच्याजवळ? मोठं कोण आता यातलं? रविशंकर महाराज मोठे का मोदी मोठा? झिरो झालं. रविशंकर महाराज मोठे झाले. म्हणजे अहंकार जात तसं तुम्ही किती मोठे आहात हे खतम होत. मुंडी टेकवली की तुमचा अहंकार गेला. म्हणून पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकूणमेका. ज्याचा अहंकार गेला की माणूस देव होत असतो. तुम्ही एक मुद्दा लक्षात घ्या. अहंकार जातच नाही आणि माणूस देव होतच नाही. अहंकार जातच नाही. मी केवढा आहे आणि हे लवायला तयारच नाही. ज्याचा अहंकार जात नाही ते देव होत नाही. आणि जे विलक्षण मध्ये पाया लागत नाही ते निवडूनच येत नाही. किती सांगा एखाद्या माणूस पाया लागलाच नाही, जगण्याना ते लवायच तयार नाही. चकायला मग आणायचं झाले तरी. पण एक भाऊजाईच्या लहान्या पाया लागला, तिचा मालक हडवे ते म्हणते अगं त्याला मत देऊ नको. मोठा भासरा असून माझ्या पायावर मुंडकं टेकवलं, मी हानीन म्हणजे हानीन. त्याले मत कोणाचं ऐकते? लवलं त्याचं. म्हणून महापुरे झाडे जाती शेवटी लवाळे. ही गंगा तुमची वाहत गेली, झाडं तोडून नेते पण लहू मात्र लवतात आणि उभे राहतात. जर तुम्हाला जीवन जीण्याची कला शिकायचं असेल तर तुकोबारायाच्या प्रमाणाला हाती धरा. नम्रधारा तुमचा देव झाला की तुम्ही अत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीतून पार आलं लक्षात. हे संत जे झाले नाही एवढे हे फक्त नम्रतेमुळे. आपल्या अंगातला गग्गा सरत नाही. नम्रता मीपणा जेपर्यंत जात नाही तेपर्यंत. दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला थोडक्यात.
शंकराकडे विष घेऊन गेले. ते विष कुठं टाका? शंकर बसवत होते. पार्वती म्हणते तुमच्या घरावर गोटे आले हो. म्हणे कसे काय? म्हणे बस 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 लोक म्हणे फायद्याचेच मालक आहेत. तुमच्या घरावर गोटे आले. म्हणे कसे आले ते तुम्हीच पाहता का? कुणीकडे आले? हे विष. मग काय करायचं? ते म्हणे जमिनीवर टाकलं जमीन पेटते, समुद्रात टाकले जलचर मरत. कुठंच हे टाकायला जमत नाही. मग याचं काय करायचं नेमकं? अबे म्हणे मी मोठा देव आहो ना. कोण आहे? मी मोठा देव. मी मोठा देव आहे. मोठा म्हणल्यानंतर मी मोठा देव आहे. महादेव यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनाकस्थाय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मे कराय नमो शिवाय. गड्या 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 फिरून घेतल्या. अंगात 10 सुरू झाला. कंठ झाले. 10 थांबे नाही. माणूस सरोवरात गेले 10 थांबे नाही. बर्फात जाऊन बसले 10 थांबे नाही. स्मशानात बसले 10 थांबे नाही. माणसाच्या गळ्यात मुंडक्याच्या माळा घालून बसले तरी 10 थांबे नाही. मसनात बसले 10 थांबे नाही. रुद्राक्ष माळा बांधला तरी 10 थांबे नाही. हिरापत खाल्ली चैत्र महिन्यात, कांदा खाल्ला, दही खाल्लं, 10 थांबे नाही. मग आता कशाने? चंद्र धारण केला, 10 थांबला नाही. वासुकीचा हार घातला, 10 थांबला नाही. गजच्यावर वाघरांबर ते अंगाल गुंडाळून बसले, वाघाच्या चमड्यावर बसले, 10 थांबला नाही. आणि शेवटी कंटाळले. लाखो मंडळी बसेल होती. खाली हात टेकवले आणि टोंगळ्यावर ठेवले. अरे गडे हो, मी हरलो. कोणता शब्द वापरला? मी हरलो. हरलो म्हणलं की तिथं मंत्र तयार झाला. हरारा महादेव हा मंत्र तयार झाला. कोणता मंत्र तयार झाला? मी हरलो. हरलो म्हणलं की हरार महादेव. तेव्हापासून शंकराला हरार महादेव म्हणून म्हणतात. विठाला देव व्हायला सोपं साधन आहे हो. याला काय ठोकर माळा घालायला लागतं, अशातला काही मान आहे का? चंदनानं अंगच भरवायचं बगळ्यासारखं, तसंही का असं आहे का? काहीच नाही बाबा. फक्त अहंकार घालवा, मीपणा घालवा आणि तुम्ही मात्र परमार्थाचे अधिकारी देवच व्हावे. ती अनुभूती येण्यासाठी देव आहे कुठं? हिराजी गंगोई कचरो काळी कचरो. हिरा गमावला कचऱ्या. हिराजी गंगोई कचरो काळी कचरो. नाही आकाशमो नाही पातालमो. हिराजी गंगोई कचरो काळी कचरो. नाही मंदिरमो नाही मशीदमो. नाही मंदिरमो नाही मशीदमो. हिराजी गंगोई कचरो काळी कचरो. अरे बाबा कचऱ्यात हिरा पडतो. आलं लक्षात? मंदिरात नाही तो, मशिदीत नाही तो, कुठेच नाही आहे तो. सापडायला तयार नाही. मग ते आहे तरी नेमका कुठे? मग त्याचा मेळच लागला पाहिजे ना. आलं लक्षात? हृदयामध्ये रामू स्पष्ट सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. सर्व सुखाचा रामू तुमच्या हृदयात. सर्वांच्या हृदय देशी 15व्या अध्यायात 15वा श्लोक. हे तुमच्या शरीराचं आहे. त्याच्या पुढे जाऊन नाथांचं प्रमाण सांगू का? हृदयी परमात्मा नांदे परिपूर्ण. तो आत्मा सनातन पूर्ण ब्रह्म. जीव तो गुंतला विषयाचे लक्षी. शिव सर्व साक्षी पूर्ण ब्रह्म. जीव हा विषयात रूप रस गंध स्पर्श शब्द यात गुंतला म्हणून तो जीव झाला. नाही तर मग तो शिवच होता. विठाला त्याच्या पुढे जाऊन सांगू. भेलीतला गुळाचा रवा आणि भेली गोळी सारखी. तो परमात्मा दुसरीकडे कुठंच नाहीये.
तो परमात्मा तुमच्या हृदयातच आहे, दुसरीकडे पाहण्याची गरज नाही. आणि दुसरीकडे जर पाहायचं असेल त्रिपुटीमध्ये तर तो विश्वास आहे. या विश्वंभर, त्याचंच नाव आहे विश्वंभर. पुन्हा तुम्हाला सिद्ध करून देतो. एक प्रमाण आहे, त्या प्रमाणामध्ये संतांनी असं सिद्ध केलं, अवताराच्या अवताराच्या राशी तो कुठे आहे? विश्व. अवताराच्या राशी तो हा अनुभा, तो परमात्मा तुमच्या हृदयात आहे. तोच हृदयातला परमात्मा विटेवर उभा आहे. किती चटकन लक्षात बसलं तुमच्या? का बसलं नाही? अरे तो परमात्मा तुमच्या हृदयात आहे, तोच परमात्मा विटेवर आहे. त्रिपुटी आहे ना, व्याकरण आहे, हा सिद्धांत आहे. मग तुम्ही म्हणाल मग त्या विश्वातला त्याचं काही आम्हाला प्रमाण पुरावा? अरे विश्वात आहेस ना. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. समाजाला मार्गदर्शन केलं की ज्याचं नाव विश्वंभर आहे, नाही तर गावातलाच का अडसाल एखाद्या या काळातला विश्वंभर, विश्वात भरून उरलेला तो विश्वंभर. ज्याचं नाव विश्वंभर आहे त्याचं ध्यान करा, बाकीच्याचं ध्यान करू नका. याला विराट दर्शन म्हणतात. तो विश्वंभर, तोच परमात्मा तुमच्या हृदयात आहे. कुठं आहे? आणि मग एक सांगितलं, जवळी असता जग जीवन, जवळी असता
विनाकारण यात तोंड घाल, त्यात तोंड घाल, त्यात जाय, यात जाय, या संप्रदायात जाय, त्यात नाही मेळ बसला, यात जाय. अरे काय काय करून मेळ बसा लागला ना ते. यातलं त्यात घुसायच लागले कशासाठी? कितीही फिरले तरी त्याचा मेळ लागणार नाही. जवळीक सता जगजीवन का धांडोळ जीवन. दुसरीकडे तुला अंतर्मुख हो ना बाबा. काहीच करण्याचं काम नाही. ठाईचा बैठोनी करा एक चित्त. याहुनी आणि को नाही पै साधन वाहत असे आम्ही तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे मूर्ख तो धनी घेत असे. कळलं का? जवळ आहे ना तो परमात्मा. हृदयी परमात्मा नांदे परिपूर्ण नाथराय वर्णन करतात ना हो. किती जागेवर प्रमाण आहे त्याचे अनेक प्रमाण आहे. कारण काय तुमच्या हृदयातच आहे. हृदय बंदी खाना केला आज विठ्ठल कुंडीला. साधी गोष्ट आहे का मला? जनाबाईनं स्पष्ट सांगितलं, ए चोर आहेस तू. त्याला चोर ठरवलं. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर. हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कुंडला. शब्द केली दाडाजोडी विठ्ठल पायी घातली गेली. सोहम शब्द मारा केला विठ्ठल का पुढ तियाला. नदीवर पाय दिला त्याचा जनाबाई. हीच आदिमाया शक्ती. कोण दिला पाय? नदीवर पाय दिला. झिट्या धरल्या त्याच्या. जणी म्हणे बा विठ्ठला. दात खाल्ले कटकट माय दात पडले मग खाता नाही येत. जणी म्हणे बा विठ्ठला जीवेन मी सोडी दिला. वा जीवच घेतो म्हणे. सांगा केवढा अधिकार जनाबाईचा विठ्ठला. हनुमंतरायाने कुठे दाखवला? सावच्या माळ्याने कुठे दाखवला? हृदयातच दाखवलं ना. हनुमंतानं शिरून दाखवलं ना हो. अरे मन्यात राम आहे का? म्हण तुझ्यात राम आहे का? तर म्हणे हो. तर दिवशी हृदय फाडून दाखवलं. सावच्या माळ्यानं भगवंताला त्यात लपवलं. त्याचा पदरच राहिला बाहेर. तेवढ्यावर ओळखू आला. मग एवढे दृष्टांत स्पष्ट देऊन जर आपल्या हृदयातला परमात्मा आपल्याला जर कळत नाही. आता तू म्हणास का आमच्या ठिकाणी देव आहे मग आम्ही वागतो कोण आपण असे. आता ते वागण्याचा तुमच्या कारण काय की मनाचा गुणधर्म आहे. खाद्य आहाराचा गुणधर्म आहे. समजा हे आम्हाला देवच चालवते. काही लोकांचं म्हणणं आहे की नाही नाही बाबा देवच आम्हाला पाप करायला लावते, पुण्य करायला लावते, दान धर्म करायला लावते. देव करायला लावते का आपण करतो? खरं होता. कंट्रोलरनं गाडी गेली ड्रायव्हरच्या हातात. दर्शक लक्षात असू द्या. कोणाच्या हातात गेली गाडी? कंट्रोलरच्या. कंट्रोलरला सांगितलं 8 घंट्यात याच रूटनं गाडी इथं पोहोचली पाहिजे. किती घंट्यात? त्यानं रूट बदलला दुसऱ्या रोडनं टाकली. मेळ बसेल का जायला? त्याची नोकरी राहील का? अरे कंट्रोलरच्या हाती गाडी दिली तशी मनरूपी ड्रायव्हरच्या हाती शरीर रूपी गाडी दिली. आता हे कुणीकडे घालते याचा काय मेळ आहे का? हे जागेवर 100 वर्षात मिळेच ना. 100 वर्षात येऊन मला भेटाय तिकीट दिलेलं आहे तुम्हाला मला. आणि हे तिकीट जर गमावलं आणि मग बसले हातपाय चोळत मग काय अर्थ आहे का? फुकटचे गठुडे तर इथे फुकाचे बांधायचेच आहे. जमीन इथली, शेती तुमचे घरदार इथले, सोनं नाणं इथलं, लेकर पाखर इथले. तुमचं काहीच नाही. संघ आणलं तुम्ही घेऊन चालले फुकट्या धंदा आणते. ते मला इथल्या 2 तासात येऊन मला भेटा. तर ते भेटलं तर बरं, नाही भेटलं तर गेलं ना वाया. आयुष्य गेलं फुकट. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे किती म्हणून या जीव घाला शरण गेला विठ्ठला विडाला. परमात्मा आहे तोच परमात्मा विटेवर आहे. ते सामान्य रूपात आहे. कळलं का? तुम्ही म्हणाल दगडात पांडुरंग आहे का? देवाला दगड म्हणता येणार नाही. लक्षात कोणतीही मूर्ती असो त्या मूर्तीमध्ये सामान्य ब्रह्म आहे. आदिमाया शक्तीमध्ये शक्ती आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? कणकणात भगवान आहे.
ब्रह्मनिष्ठ काळी म्हणे जीवनावे मोडी त्या घडी गुरु हत्या केला उपदेश मिथ्या. काय जळी स्थळी पाशाने विठ्ठल जळी स्थळी भरला विटा ठाव नाही उरला तो त्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. मग भगवंत हा कणाकणात जर आहे तर मग मात्र त्या मूर्तीत का नाही सामान्य ब्रह्म आहे. आता लाकूड आहे, लाकडात अग्नी आहे की नाही? आहे की नाही? आहे. दाखवा बरं. दिसत नाही, पण लाकडाला लाकूड जर घासलं तर त्याच्यात अग्नी प्रगट होते. मग त्या लाकडामध्ये अग्नी, लाकडाच्या गाडीत बसलो तर आपण जळत नाही, पण तेच पाट्या जर चुलीत घातल्या आणि त्या जर पेटल्या त्याच्यावर जर बसलो तर आपण पेटण्याशिवाय राहत नाही. म्हणजे लाकडात अग्नी आहे पण सामान्य रूपात आहे. लाकडात अग्नी आहे पण सामान्य रूपात आहे, विशेष रूपात नाही. विशेष रूपात पेटला की विशेष रूपात. थैलीतले मुंग सामान्य रूपात आहेत, पेरलेले मुंग विशेष रूपात आहे. दोन थैले आहेत, एका थैलीतले मुंग पेरले आणि एकीतले घरातच सुद्धा किडे खाऊन घेते, सामान्य त्याच्यात अंकुर आहे. पण मात्र जे पेरलेले आहे ते विशेष रूपात आहे, एका किलोला पोत होऊ शकते. तसं तुमच्यामध्ये जे चैतन्य आहे ते विशेष रूपात आहे आणि जे बाकी स्थावरमध्ये आहे ते मात्र सामान्य रूपात आहे. विठाला परमात्मा निर्गुण आहे, सगुण आहे. निर्गुणी भजता सगुणी भजता निर्गुणी पाव. अरे सगुणाची भक्ती करता करता माणूस मात्र निर्गुणामध्ये जाते. तुम्ही म्हणसाल सगुणाची भक्ती कशी काय असते? शाळेमध्ये कठडा होता पहिले, आता नाही. त्यात होते मणी 10 मुरली पटेल, ते 10 मणी त्या लेकराला शिकवायचे. 1 2 3 4 असे 10 झाले की एकावर 1 11, एकावर 2 12, एकावर 3 13. म्हणजे 100 लोक उजळणी त्या मण्यातून आयती पाठवे म्हणून. मण्यात उजळणी आहे का? मण्यात उजळणी आहे का? नाही. पण ते मनी मोजता मोजता तो विद्वान बनू शकतो. कारण काय, तो ज्ञानी बनू शकतो. म्हणजे ज्ञान मण्यात नाही पण त्या मण्यापासून ज्ञानी बनू शकतो. तसा सगुण भक्ती करत असताना, मूर्तीची सेवा करत असताना माणसाला निर्गुणाची प्राप्ती होते. विठाला निर्गुण गुणाची 3 प्रकार आहेत. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला निर्गुण कळालंच नाही हो. समजून सांगतो. निर्गुण हंडावर पाणी ठेवलं, शेगडीवर ठेवलं किंवा गॅसवर ठेवलं, त्याला गॅस चालू करून दिला, हंड्यातलं पाणी जळून दिलं. काय झाली त्या पाण्याची? वाफ झाली की निर्गुण. लक्षात आलं तुमच्या? त्या वाफाला, त्या वाफाचं टेम्परेचर कमी केलं, काय झालं? आता काय झालं? पाणी झालं. म्हणजे गुणातीत. त्याचं ते शिशीत पाणी भरलं आणि ते फ्रीज मध्ये नेऊन ठेवलं, आता काय झालं? बर्फ म्हणजे सगुण, पाणी म्हणजे गुणातीत आणि वाफ म्हणजे निर्गुण. सिद्धांत पडला तुमच्या डोक्यात पक्क जाऊन भिडलं की परमेश्वर आहे, ते हृदयात आहे, मूर्तीतही आहे, म्हणून मूर्तीला मानणार. आणि तुम्ही म्हणता मूर्तीत देव नाही. तुम्ही आता वैज्ञानिक लोक असं मला म्हणतील की तुम्ही काय आम्हाला का अंधश्रद्धेत घालायला लागले का? वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा निर्मूलन करणार आहे. वारकरी संप्रदाय हे अज्ञान अंधकार निर्मूलन करणार आहे, हे अंधारात घालणारा नाही. ऍक्च्युअली सिद्धांत टाकून देतात. जर तर नोहे असा मान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती. नामदेवाच्या हाताने मूर्ती जेवली का नाही? जेवली.
फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्या. पग घुंगरू मीरा नाचूंगी, विष का प्याला बाबाजी ने भेजा, मीरा पीवत पीवत नाचूंगी. पग घुंगरू बांध कर मीरा नाच. अरे बाबा, विष पिण्याचं काम देवानं, म्हणजे वास्तविक एवढी ताकद त्या मूर्तीमध्ये आहे, पण तुमची श्रद्धा कशी, तुमचा भाव कसा, त्याच्यावर अवलंबून. आता पहा, त्याच मूर्तीच्या पायावर नामदेवरायांनी मुंडी टेकवली, कृतार्थ झाले. त्याच पायावर ज्ञानोबारायांनी मुंडी टेकवली, तेही कृतार्थ झाले. चोखोबानं मुंडी टेकवली, तेही कृतार्थ झाले. आणि तुम्ही आम्ही दरवर्षी मुंडी हाना लागलो डोकस, आम्ही जाग्यावरच आहे. यात फरक कशात पडला हे सांगा. हा, पाणी कुठं मुरते हे मेळच लागेल. लक्षात. अशा प्रकारे मूर्तीचा पावर घसरला नाही, मूर्तीचा पावर कायमच आहे, पण मात्र आपलं भावना जी आहे ती मात्र व्हायला लागेल. श्रद्धाळू परमार्थ, भावनाभावी परमार्थ आणि सोंगाळ्या परमार्थ वेगळाच आहे. ग्रंथ, त्यात होता पंथ, मग कळत होता भगवंत, मग लागत होता तुमच्या आत्यंतिक दुःखाचा अंत. तेच ते तुकोबारायचे आणि तोच परमात्मा, त्याच्यासाठी हे सर्व साधन आहे. आलं का लक्षात. कोणताही कीर्तनकार असू द्या, त्याच्या समोर बोर्ड लावून द्या, बाबा देवाच्या प्राप्तीचं साधन सांग, देवाची अनुभूती कशाने येईल ते सांग, अभंगाचं निरूपण करून दे, त्याचं विवरण करून द्या. आणि स्त्रीबद्दल म्हणजे देवाबद्दल, देवाच्या चरित्राचं वर्णन करा. याच्या व्यतिरिक्त कीर्तनकारांना कुणीकडे जर चालला तर बसलेल्या खालच्या माणसांनी त्याला सांगायचं, महाराज हे कीर्तनाची मर्यादा नाही. कोणती मर्यादा आहे मुरली पाटील सांगा. ज्ञाना विरहित गोष्टी न कराव्या, वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. लक्षात. आणि तीच मूर्ती अंतःकरणात कशी ठसवल्या जाईल हे बोला. याच्या व्यतिरिक्त आम्हाला बोलू नका, आम्हाला काहीच सांगू नका. घरातली दंडात सांगू नका, नवरा बायकोचं सांगू नका, भानगडी सांगू नका, बोवाळे सांगू नका, कलगी तुरा सांगू नका, तमाशातल्या गोष्टी सांगू नका, काहीच सांगायचं काम नाही. आम्ही दमाटलो, पिसाळून गेलो म्हणून या मंडपात येऊन बसलो. मंडपातही तुम्ही दांगडो लावला कीर्तनकारानं, आम्ही तुमचं डपडं वाजवायला पाहिजे असा बोर्ड लिहून ठेवा. याच्या व्यतिरिक्त बोलायचं नाही. कष्टातून घाम निघाव त्याचे आम्ही बैठक झाली, कीर्तनकार बसतच नसतात. जे कीर्तनकार बसत नाही, उठून पळते, त्याच्या दुकानात माल नाही. लक्षात आलं का. कोणतेच कीर्तनकार आम्हाला मौन्य का धरले, मौन्य का धरले विश्वाच्या जीवनात. आणि हे कोणतं आणलं मौन्य. अरे देवाबद्दलच्या चर्चा करण्यासाठी तुला मौन्य नाहीये. त्यांना विचारा, त्याला बैठकीत घ्या. काही मी उद्धार पावे, कृपा करील नारायण, तुम्ही सांगा संतजन, करा चित्तमाने. केव्हा खंडतील कर्म, पारुषतील धर्मा धर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे महाराज. एवढं सांगा आणि मग बाकी दुसरं काहीच सांगू नका. आम्हाला कशाची गरज नाही, आम्ही सर्व पाहिलेलं आहे. विडाला कशी गंमत होते ते. बोर्ड तर लावा, बोर्ड लावलं की उलप 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 करते कीर्तनकार. त्याची काय ताकद आहे. बाजूला जायची वाट चाल सोडणारच नाही. सगळं तीर चाला लागेल त्याला. म्हणून आज रोजी देवप्राप्तीचं साधन मी तुम्हाला कारण काय जमजम रित्या मात्र पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण आता त्या देवाचं
सोप्यात सोपं साधन कोणतं? तुकाराम महाराज 550 लोक आले आणि लोकांनी सांगितलं, महाराज आम्हाला जन्म मरणाच्या तडाख्यातून सुटायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी उपाय सांगा. 2. तिसरी गोष्ट, आम्हाला देव प्राप्त कशाने होईल ते एक सांगा. आणि आम्ही संसारात वागत असताना संसार आम्हाला गोड लागतं आणि संसार हा गोड लागला नाही पाहिजे, परमार्थ गोड लागला पाहिजे. ते आमच्या जीवनात नाही आहे, ते मात्र आम्हाला संसार कडू लागला पाहिजे आणि परमार्थ गोड लागला पाहिजे. आमची गती कशी झाली? विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला, भजन गोड तो कडू झाला, कडू लिंब तो गोडी अशी आला. हे नको, आम्हाला प्रपंच हा कडू झाला पाहिजे आणि परमार्थ हा गोड लागला पाहिजे. आमची जन्म मरणातून सुटका झाली पाहिजे, याचं आम्हाला थोडं साधन सांगा. आणि देवप्राप्ती कशाने होते आलं लक्षात, तेही मात्र आम्हाला मार्गदर्शन करा. म्हणून तुकोबारायाकडे बरीचशी अशी मंडळी आली आणि तुकाराम महाराज म्हणतात, माझी पूजा होऊ द्या आणि झाल्यानंतर मी तुम्हाला उपदेश करतो. ते उपदेश कारण काय की पहिल्या चरणात त्याचं उत्तर पहिल्या चरणात नामाचे जदाना